नमस्कार, मी डॉक्टर मनीषा तावरे तांबे। आज आपण मनालीमध्ये समुद्र सपाटीपासून 10,000 फूट उंचीवर आहोत। सेतन गावामध्ये। गाव अतिशय सुंदर आहे। त्याचं वैशिष्ट्य असं आहे की आज आम्ही या गावामध्ये इग्लू टेंट मध्ये राहिलो। इग्लू टेंट म्हणजे पूर्ण बर्फाचे टेंट आहे, आपण बघू शकता। इतकं छान वाटते। टेंटच्या बाहेर 5 फुटापर्यंत बर्फ आहे। म्हणजे इतकं स्नोफॉल होते 3 दिवस झाले की सांगू शकत नाही। आणि ह्याच्यामध्ये राहण्याचा अनुभव म्हणजे लहानपणी फक्त भूगोलाच्या पुस्तकामध्ये वाचलं होतं की इग्लू सारखे टेंट असतात आणि अशा आकाराची घर दिसली तरी आम्ही म्हणायचो इग्लू सारखं घर आहे। पण प्रत्यक्ष इग्लूच टेंट म्हणजे काय असतं ते आता अनुभवले। तुम्हाला लक्षात येत असेल की मला बोलता सुद्धा येत नाही नीट, इतकं प्रचंड बर्फ आहे। हे बघा, हे सगळं चारी बाजूने असं बर्फाचं इग्लू टेंट आहे आणि अख्खी रात्र आज आम्ही इथं काढलेली। खूप छान वाटते आणि हा अनुभव प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी घ्यावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे। निसर्ग आपल्याला जगायला शिकवतो आणि प्राप्त परिस्थितीमध्ये ही लोक इथली किती सेवा करतात आलेल्या लोकांची आणि कसलीही तक्रार न करता इतकं मस्त वाटते। बघा तुम्ही, किती पांघरून किती अंतरून इथं असं बसूच शकत नाही, इतकं मायनस टेम्परेचर आहे इथं, पण थ्रिल एक प्रकारचं। आणि हा अनुभव अतिशय छान आहे, अगदी अविस्मरणीय असा क्षण आहे। 2 दिवस प्रचंड स्नोफॉल मध्ये राहतोय आणि एकदा आपण निसर्गाशी एकरूप झालो की निसर्ग आपल्याला कसल्याही प्रकारचा त्रास देत नाही, पण आपण निसर्गाला त्रास नाही दिला तर। त्यामुळं तुम्ही प्रत्येकाने हा अनुभव घ्यावा असं मला वाटते। टेंट बघा तुम्ही सगळ्यांनी, साधे नॉर्मल टेंट तुम्ही बघितले असतील, पण हा बर्फाचा टेंट बघा। हे बघा, सगळा बर्फ आहे हा आणि झोपलो तरी पांघरुणावर अक्षरशः हे सगळं बर्फ साठले वरून, पण काहीच वाटलं नाही। सुरुवातीला थोडी भीती वाटत होती, पण खूप छान वाटते, मस्त। धन्यवाद। आता ऐका।